डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जनता, स्वतःला आंबेडकरी म्हणवणारे पक्ष, जे स्वतःला आंबेडकरी म्हणतात असे आमचे बुद्धिजीवी, आमचा विचारवंत वर्ग हा थोडासा फार लवकर गाफील होतो. थोडं काही मिळालं, थोडं यश मिळालं, राजकीय यश मिळालं तर त्याचं डोकं हे मूळ मुद्द्यापासून दुसरीकडे जातं. जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याच्या आधी काही एक दोन महत्त्वाचे जे इव्हेंट आहेत त्याच्यावर चर्चा करणं पण मला आवश्यक यासाठी वाटते. माझे एक मित्र आहेत किरण सोनवणे आणि ते मुंबईच्या विभागातले फार नावाजलेले पत्रकार आहेत. माझा महाराष्ट्र वगैरे अनेक चॅनलवर किरण सोनवणे हे नाव नवीन नाही आहे. आता मूकनायकाचा वर्धापन दिवस झाला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बानाईच्या सभागृहात त्यांना बोलावलं होतं. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता या विषयावर बोलावलं होतं. अजूनही आपल्या देशातले चांगले वक्ते तिथं होते. त्यांचा मला एक परवा फोन आला. माझे मित्र आहेत त्यांना माहिती आहे की बा आपण सगळे अभ्यासक आहोत. अनेक चर्चांमध्ये आम्ही सहभागी होतो. त्यांच्या चॅनलमधून त्यांनी अनेकदा मला प्रसिद्धी दिली आहे. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की डॉक्टर, त्यांचा विषय असा होता की म्हणे मला एका जागी एका विषयावर बोलायला निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि विषय असा आहे की ज्या संविधानामध्ये सुधारणा झालेल्या आहेत, अमेंडमेंट झालेले आहेत, त्याच्यामुळं भारताचं संविधान हे मजबूत झालं की कमकुवत झालं. विषय लक्षात घ्या. भारताच्या संविधानामध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्यामुळं भारताचं संविधान हे मजबूत झालं की कमकुवत झालं. आपणा सगळ्यांना ठाऊक आहे की भारताच्या संविधानात 106 सुधारणा, अमेंडमेंट किंवा ज्याला आपण संविधान विशोधन, संविधान संशोधन असं म्हणतो, संविधान लागू झालं त्यावेळेस गोवा आपला भाग नव्हता, दीव दमण आपला भाग नव्हता, सिक्कीम आपला भाग नव्हता. जे सिक्कीम आज आपलं राज्य आहे हा आपला भाग नव्हता. आणि मग जर हा भाग भारताचा भाग झाला, गोव्याची मुक्ती आंदोलन झालं, गोवा मुक्त केला आपण, त्याला भारतात समाविष्ट केलं. कोणी पोर्तुगालच्या ताब्यात होता. मग जर समजा तुमच्या संविधानात हे नमूद नसेल की गोवा, सिक्कीम हे भारताचे भाग आहेत तर ते भाग भारताचे होतील काय? आणि जर तसं करायचं असेल तर जे जुनं जे संविधान होतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे विशोधन करावं लागेल की आज दिनांक या तारखेपासून गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, सिक्कीम हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आणि त्यामुळे जेव्हा संविधानात अमेंडमेंट्स किंवा विशोधन केली जातात किंवा हे जे भूभाग आहे हे भारताचे भाग आहेत हे अशा प्रकारचं नमूद केलं जाते आणि त्याला संविधानाचं विशोधन किंवा संविधानाचं संशोधन म्हणतात. बांगलादेश आणि भारत यांची सीमा जी आहे ती अशी झिकझॅक होती आताही काही ठिकाणी. आणि काही भाग जो भारताचा होता तो बांगलादेशला वेढला होता. बांगलादेशचा काही भाग भारताच्या अशा भूभागाच्या वेढ्यात होता. आणि त्यामुळे मग आपण आता गेल्या काही वर्षाआधी बांगलादेशशी करार केला की जो भारताचा भाग आहे तो आम्ही घेऊ, जो तुमचा भाग आहे तो तुम्ही घ्या, आणि जे असे वेढले गेलेले असतील असं सराउंडिंग असेल त्यामधला काही जमीन आम्ही तुम्हाला देऊ, काही जमीन तुम्ही आम्हाला द्या, आणि आपल्या ज्या सीमा आहेत त्या एकसारख्या करूया, सोप्या करू. आणि झालं केलं. बांगलादेशची काही जमीन आपण घेतली, आपली काही जमीन त्यांना दिली आणि ज्या बॉर्डर्स आहेत त्या सरळ केल्या. तुमच्या विरोधी विचारधारेचा पक्ष, त्यांच्या संघटना, त्यांचे ऑर्गनायझेशन जे आहेत, त्यांचे जे संघ आहेत ते नेहमी त्यांच्या उद्देशाकरता प्रयत्न करतात. त्यांचा जो
राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाच्या प्रचाराकरता ते प्रयत्न करतात आणि आम्ही जो संवैधानिक राष्ट्रवाद मानतो समता स्वातंत्र्य बंधुत्व याच्याकरता आम्ही प्रयत्न करत नाही. आमचे उद्दिष्टच वेगळे असतात आणि आमचे उद्दिष्ट जास्तीत जास्त काय असतात लोकल पॉलिटिक्स हा आमचा सगळ्यात आवडता विषय आहे. या लोकल पॉलिटिक्सवर आम्ही पूर्ण लक्ष देतो. ती मंडळी काय करते याच्याकडे लक्ष देते आणि मग अचानक काही झालं की मग लांडगा आला रे आता तो शिळा काही नाही लांडगा आला रे असं आपलं असते. आणि हा जो आपल्या बुद्धिमंतांना आपल्या क्रियाशील कार्यकर्त्यांना हे ज्या प्रकारची झापड आहे डोळ्यावर ती झापड थोडीशी दूर झाली. आता जगामध्ये काय बदल जसं आपण सुरुवातीला चर्चा केली होती 1-2 मिनिटात आपण चर्चा करू त्यावर आणि मग आपण आणि एक राज्यस्तरीय किंवा मोठ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या डायसवर मोठ्या विचारपीठावर या विषयावर किरण सोनवणे सारख्या एका प्रतिथीय पत्रकाराला बोलावणं आणि त्यांनी मला विचारणा करणं की याविषयी तुमची काय मत आहे जी सांगा. मी त्यांना म्हणालो की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला हे सांगा की ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि हा विषय ठेवला आहे त्याचा उद्देश काय. म्हणाला विषयापेक्षा विषयाचा उद्देश हा जरा प्रकार नवीन वाटतो. म्हटले याचा अर्थ असा आहे एक विचार भारतामध्ये पेरला जातो. तो विचार असा की बा भारताच्या संविधानामध्ये 106 वेळा सुधारणा झाली. याचा अर्थ असा आहे असा अर्थ काढला जातो की भारताच्या संविधानामध्ये काही उणीव आहे त्रुटी आहे. याचा अर्थ असा काढला जातो की ज्यावेळेस भारताचं संविधान तयार झालं तेव्हा ते परिपूर्ण नव्हतं म्हणून सुधारणा केल्या. याचा अर्थ असा की भारताचे संविधान हे एक शाश्वत असं काही डॉक्युमेंट दस्तऐवज नाही आहे. हा असा एक दस्तऐवज आहे जो परिवर्तनशील आहे आणि त्यामुळं संविधानामध्ये जर एवढ्या अशा प्रकारच्या त्याची वैशिष्ट्य असतील तर मग हे संविधान काय कामाचं हे बदलले गेले पाहिजे. असा एक मतप्रवाह भारतामध्ये गेल्या काही वर्षापासून रूढ झाला आहे. जर एखादा दस्तावेज एखादा धर्मग्रंथ त्यातला शब्दही बदलू शकत नाही. भारताचे संविधान आर्टिकल 39 आहे फार महत्वाचं आर्टिकल आहे. आपण त्याच्यावर चर्चा करतो नेहमी. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बाई या देशाची जी संपत्ती आहे ती संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या नियंत्रणात मालकीची होणार नाही असं त्यात नमूद. त्यामध्ये असंही आहे की बाई या देशाची जी संपत्ती आहे कारखाने आहे शेती आहे जमीन आहे वन आहे या संपत्तीचा उपयोग असा होईल की जो सर्वसामान्याला हितकारक होईल. म्हणजे एक जर आपण त्या कलम बघूया पण तुम्हाला एक सारांश असा की भारताच्या संविधानामध्ये असं नमूद आहे की या देशातल्या संपत्तीचं यावर एकाधिकार एका वर्गाचा होणार नाही. संपत्तीचा अधिकार हा पूर्ण देशातल्या जनतेचा असेल संपूर्ण देशाचा असेल आणि देशाची संपत्ती ही विशिष्ट वर्गाच्या फायदा करता भांडवलदारांच्या जमीनदारांच्या किंवा जे काही धर्म मार्तंड आहेत त्यांच्या हिताची राहणार नाही असं आहे. आणि त्याच्याच करता त्याला उद्देशिके स्थान देण्याकरता समाजवाद आहे शब्द पण त्याचा विरोध आहे. या दोन शब्दांना इतका प्रचंड विरोध आहे की जेव्हा एका पक्षाची जेव्हा भाषण होतात आणि जेव्हा संविधानाच्या विरोधात बोलले जाते तर त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या. आता एकंदरीत धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द गाळण्याकरता एक पूर्ण अशी मेकॅनिझम एक पूर्ण यंत्रणा तयार करण्यात आली आहे. आणि त्याच्याकरता म्हणून अशा प्रकारचे परिसंवाद किंवा संविधानामध्ये जी विशोधन झाली त्यामुळे संविधान हे मजबूत झालं की कमजोर झालं हा असा प्रकार सुरू. बंधूंनो भारताच्या
संविधानामध्ये संविधान बचाव आंदोलन आपण केलं, तर त्याची इच्छा काय असावी, त्याची मंशा काय असावी, त्याचा हेतू काय असावा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही या प्रश्नावर चर्चा केली की नेमका आक्षेप इंदिराजींनी जेव्हा इमर्जन्सी लावली त्यानंतर संविधानामध्ये काही किरकोळ दुरुस्त्या झाल्या आणि त्या काळामध्ये संविधानामध्ये 2 महत्त्वाच्या सुधारणा झाल्या. त्याच्यामध्ये संविधानाच्या उद्देशिकेत 2 शब्द घालण्यात आले, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद. आणि मुख्य घोळ इथं धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद जेव्हा पहिल्यांदा 1950 ला 26 जानेवारीला जेव्हा आपण संविधान स्वीकारलं त्यावेळेस 2 शब्द नव्हते उद्देशित. नंतर हे 2 शब्द घालण्यात आले, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद. आणि या 2 शब्दांना इतका कडवा विरोध आहे एका विचारधारेचा की जेव्हा आता नवीन संसद भवनाचं जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेस ज्या संविधानाच्या प्रती वाटण्यात आल्या त्याच्यामध्ये 2 शब्दच नव्हते. संविधानामध्ये दुरुस्ती करून ते संविधान घालण्यात आले, इन्कॉर्पोरेट केले म्हणजे तो संविधानाचा भाग आहे, पण त्या प्रती ज्या वाटण्यात आल्या त्यात हे 2 शब्द घालण्यात आले, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घालण्याच्या मागेची कारण काय? धर्मनिरपेक्षता या शब्दाला इतका विरोध आहे की त्याचा अनुवाद हिंदीमध्ये करताना आता धर्मनिरपेक्षता हा शब्द नाही वापरते, पंथ निरपेक्ष शब्द वापरतात. धर्म आणि पंथ याच्यामधलं अंतर तुम्हाला माहित आहे. पंथ हा एखाद्या धर्माचा भाग असू शकतो, पण 2 धर्म हे वेगवेगळे असतात. संविधान म्हणते की आम्ही धर्मनिरपेक्ष एका विशिष्ट धर्माच्या बाजूचे नाही. म्हणतात की बा हा देश एक विशिष्ट विचारधारेच्या लोकांचं मत आहे की हा देश हा एका विशिष्ट धर्माचा व्हावा आणि त्यामुळे त्यांना धर्मनिरपेक्षता हा शब्द पोहोचतो. आणि त्यामुळे त्यांना असं वाटते की बा या संविधानामध्ये दुरुस्ती करून जो धर्मनिरपेक्ष शब्द घालण्यात आलेला आहे हा बदलण्यात यावा, हे कुठल्या तरी एका धर्माचा राष्ट्र म्हणून डिक्लेअर व्हावं आणि याच्याकरता हा विरोध आहे. आणि त्याच्याकरता हेच हा सगळा प्रचार आहे किंवा संविधानामध्ये ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या धर्मनिरपेक्षता समाजवाद हा शब्द टाकण्यात आला तो अयोग्य आहे आणि हे ठरवण्याकरता मग ते अशा प्रकारचा प्रचार करतात. आणि ज्यावेळेस 400 पार किंवा संविधान बदलण्याच्या विवेक डेबोरायांनी वगैरे जे केलं होतं तो आपण त्याच्यावर खूप चर्चा केलेली आहे की विवेक डेबोराय जो आता मरण पावला, ज्यांनी पहिल्यांदा लिहिलं होतं मिंटमध्ये किंवा संविधानामध्ये संविधान हे कॉलोनियल काळाचं इंग्रजांच्या काळाचं आहे, त्याला बदललं गेलं पाहिजे आणि त्याविरुद्ध आपण खूप चर्चा केली. त्यामुळे त्याला मी ते प्रश्न पुन्हा नाही करत, पण तुमच्या लक्षात असेल त्याशी आपण सांगितलं की बा हे आपला एक भावनिक मुद्दा होता की बा संविधान बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे, तुम्ही कसं बदलाल? संविधान जे बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे तुम्ही उशीर केला. आम्ही एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली, मित्रांकडून ऐकून घ्या. त्यामुळं आता जर समजा या अशा प्रकारचा प्रचार असेल, काही लोकांना जरब बसली, त्यांनी जेव्हा बघितलं किंवा आम्ही संविधानाला जेव्हा हात लावण्याचा प्रयत्न करतो तर त्यामुळं आम्हाला कशा प्रकारे राजकीय पराभव सहन करावा लागला हे त्यांनी बघितले आणि त्यामुळे ते आता उघडपणे संविधानाला बदला असा प्रकारचा प्रचार करण्यापासून वाचत आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. आणि तुम्हाला काय वाटते की तुम्ही आता एकदा असं म्हटलं की बा आम्ही संविधान बचाव आंदोलन सफल केलं, राजकीय माध्यमातून केलं, तर ते स्वस्थ बसणार आहेत का? ते चूक गप्पा बसणार आहेत का? त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण आपल्या इथली मंडळी जी थोडीशी म्हणजे उतावी आहे तिला असं वाटतं की झालं ना आता संविधानाच्या संरक्षणासाठी काही करायची गरज नाही, झालं. हा मेसेज गेला की संविधान बदलता येणार नाही. पण तरी सुद्धा हे जे असे प्रयत्न आहेत त्यामुळं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की बा याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रचार की भारताचं संविधान हे कमकुवत आहे,
याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, हे बदलल्या गेल्या पाहिजे, हा प्रचार अजून बंद झाला आहे. त्यामुळं आजच्या प्रसंगी आपण ही जी हा जो विषय घेतला आहे त्याच्याविषयी म्हणजे आम्हाला या गोष्टीचं थोडंसं खेद वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जनता, स्वतःला आंबेडकरी म्हणवणारे पक्ष, जे स्वतःला आंबेडकरी म्हणतात असे आमचे बुद्धिजीवी, आमचा विचारवंत वर्ग हा थोडासा फार लवकर गाफील होतो. थोडं काही मिळालं, थोडं यश मिळालं, राजकीय यश मिळालं तर त्याचं डोकं हे मूळ मुद्द्यापासून दुसरीकडे जातं. तो मद्रासचा कम्युनल जिओ म्हणतात त्याला, तो स्वातंत्र्यानंतरही लागू ठेवला. संविधानाने तो कबूल केला की तो बा चालेल आणि आरक्षणाला मान्यता मिळाली. एक दुराई राजन नावाच्या एका व्यक्तीने ती केस केली आहे आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की भारताच्या संविधानात सगळे लोक समान असतील अशा प्रकारची तरतूद आहे. पण समान लोक आहेत, त्यांना समान संधी असेल, नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये समानता असेल, या अशा प्रकारची तरतूद असल्यावर विशिष्ट मागासवर्गीय वर्गांना आरक्षण देणं ही समानता नाही आहे, ही विषमता. आणि ही विषमता असल्यामुळं तुम्ही हा कम्युनल जिओ आहे जो मद्रासचा तो रद्द करा. सुप्रीम कोर्टाने केलं. सुप्रीम कोर्टाचं पहिलं जजमेंट आहे आरक्षित विरोधी की कम्युनल जिओ मद्रासचा हा आम्ही रद्द करतो आणि मागासवर्गीयांचं आरक्षण हे घटनाबाह्य आहे, कारण की याच्यामुळं घटनेच्या समतेचं उल्लंघन, घटनेमध्ये जी समता नमुन्याचं उल्लंघन. आता त्यावेळेस फार मोठं काहून मागलं. त्यावेळेस रामास्वामी, पेरियर रामास्वामी हे जिवंत होते. त्यांची भूमिका फार कठोर होती. त्यांनी ती एवढी भूमिका घेतली की जर तुम्ही मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध करत असाल तर आम्हाला तुमचा देशही नको, आम्ही स्वतंत्र तमिळनाडू आम्हाला सुंदर आहे, या भूमिकेपर्यंत त्यांची कठोर भूमिका होती. बाबासाहेब, पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे एकत्र झाले आणि त्यांनी म्हटलं की बा हा जो संविधानाचा, सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निवाडा आहे हा बरोबर नाही आहे. आपण संविधानात तरतूद केली आहे किंवा जो मागासवर्ग आहे, शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या जो मागासलेला वर्ग आहे त्यांना आम्ही आरक्षण देऊ, हे आम्ही मान्य केलं. अनेक धर्मग्रंथ असे आहेत की जे त्याच भाषेत पाहिजे, दुसऱ्या भाषेत नाही चालत, अनुवाद नाही चालत. त्यामुळं भारताचं संविधान जर हे परिवर्तनशील असेल, शाश्वत नसेल, तर याच्यामध्ये उणिवा, त्रुटी किंवा अशा असतात. अशा प्रकारचा प्रचार भारतामध्ये एक विशिष्ट विचारधारेची मंडळी करते. आणि मग जर ज्या संविधानामध्ये बदल करावा लागत असेल, हे जर संविधान परिपूर्ण नसेल, अपूर्ण असेल, तर मग संविधानामध्ये म्हणजे संविधान बदलणं जाणं हे काही नवीन नाहीये, काही चुकीचं नाहीये, असा एक प्रचार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि ज्या वेळेस संविधान बचाव हे आंदोलन जेव्हा आपण केलं, इथेही केलं, तेव्हा त्या संविधान बचाव आंदोलनाच्या मागे हीच पार्श्वभूमी होती की भारतातल्या एका विशिष्ट विचारधारेचा वर्ग हा संविधान बदलू पाहतो आणि त्याची पार्श्वभूमी म्हणून त्याची तयारी म्हणतो की जर एखाद्या संविधानात एवढ्या सुधारणा होत असतील तर बदललेलं काय वाईट, मग भारताचं संविधान बदला. मी किरणला सांगितलं की किरण, याच्या मागे एवढी मोठी पार्श्वभूमी आहे आणि म्हणून हा जो विषय आहे जो तुम्हाला दिला आहे आयोजकांनी किंवा भारताच्या संविधानात ज्या दुरुस्त्या, संशोधन, विशोधन झाली, त्यामुळे भारताचं संविधान हे मजबूत झालं की कमकुवत झालं, या विषयाचा म्हणजे हा विषय का ठेवला, आयोजकांनी का ठेवला, याच्यावर पहिल्यांदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं पाहिजे. वरवर हा विषय जो आहे एका विशिष्ट प्रकारच्या जी विचारधारा आहे
ज्या विचारधारेच्या मोठ्या आवडीचा विषय आहे काय तयार झालं तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे या संविधानाच्या विरोधात ते नेहमी प्रचार करतात। आणि त्यांनी हा एक मोठा एका साध्यासोपी माणसाला वाटते की बा एखाद्या दस्तावेजात जर 106 वेळा सुधारणा झाल्या असतील तर अर्थातच त्रुटी असतील म्हणून सुधारणा केल्या, चुका असतील म्हणून सुधारणा केल्या। आणि सर्वसामान्य लोकांना हा समज जो आहे हा पसरवण्यामध्ये वेळ लागत नाही। आणि ज्यांच्याकडे एवढी मोठी प्रचार यंत्रणा आहे, जी प्रचार यंत्रणा जर्मनीच्या गोबेलच्या प्रचार यंत्रणेशी याची तुलना करतात, त्यांना तर खूपच सोपं काम आहे। मग किरण म्हणाले की हा तो प्रश्न बरोबर आहे किंवा त्यांची मनशा त्यांची इच्छा काय आहे यावर प्रश्नचिन्ह तो उपस्थित केलं जाऊ शकते, पण तरी सुद्धा सुधारणांच्या बाबतीत आपण आपलं मत आपल्याला मांडावं लागेल। तुम्ही त्यांना म्हटलं की बा आता आपण काही सुधारणांकडे लक्ष देऊ। भारताचं जे संविधान आहे आपण अनेकदा चर्चा केलेली आहे, मागच्या वेळेस अनेकदा आपण त्या विषयावर आपली चर्चा सत्रे घेतलेली आहे। भारताच्या संविधानामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारत इंडिया म्हणजे काय याची व्याख्या केली जाते। पहिल्यांदा सुरुवातीला आपण म्हणतोय भारताचं संविधान आहे, भारत म्हणजे काय जय भीम। तर भारताचा भूभाग जमिनीशिवाय देश नाही होत, जमिनीशिवाय राष्ट्र नाही होत, जमिनीशिवाय कंट्री नाही होत। ते मग नंतर ज्याला काय म्हणतात त्या कल्पनेतलं राष्ट्र वेगळं, पण प्रत्यक्षात राष्ट्र असेल देश असेल तर त्याला भूभाग पाहिजे। आणि संविधानात नमूद पाहिजे की हा भाग हा या देशाचा भाग आहे। तुम्हाला सगळं संविधान तुम्ही बऱ्याचशा लोकांनी अवलोकन केलं, त्याच्यामध्ये किती राज्य आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आहेत यांची पूर्ण यादी असते। आणि हा आमचा देश आहे, हा भूभाग आमचा देश आहे असं निश्चित। आणि सीमा कोणत्या देशाची कोणती सीमा आहे हे निर्धारित झाली, याच्याकरता संविधानामध्ये विशोधन करण्यात आलं, संशोधन करण्यात आलं। आणि ते संविधानाच्या संशोधनाचा भाग। आता याच्यामुळे भारताचं संविधान हे मजबूत झालं की कमकुवत झालं हा तुम्ही विचार करू शकता, पण प्रचार करणारा काय म्हणेल की बघा भारताच्या संविधानात विशोधन झालं। दुसरं विशोधन आता रिसेंट एक विशोधन झालं की महिलांना लोकसभेत आणि विधानसभेमध्ये त्यांच्याकरता जागा या राखीव ठेवल्या जातील। आताच झालं संशोधन, तुम्हाला कल्पना आहे। आणि संविधानामध्ये हे करून महिलांना आणि लोकसभेत आणि विधानसभेत 1/3 जागा या त्यांच्याकरता राखीव ठेवण्यात आल्या। आता हे करण्याकरता लोकसभेच्या जागांमध्ये महिलांना जागा राखीव ठेवल्या जातील याच्याकरता संविधान संशोधन करावं लागलं। ते केलं आपण आताच केलं आणि तोही समाविष्ट केलं, त्यामुळे संविधानामध्ये विशोधन झाली। मग आता हे विशोधन महिलांना लोकसभेत आणि विधानसभामध्ये जागा राखून ठेवल्या जाव्या याच्याकरता जे विशोधन झाली त्याच्यामुळे संविधान मजबूत झालं की कमकुवत झालं। पण विशोधन झाली म्हणजे डॉक्युमेंट बदलला म्हणजे हा डॉक्युमेंट खूप कामाचा असा प्रचार करायला लोक मोकळे। पहिलं संशोधन जेव्हा झालं भारताच्या संविधानाचे पहिलं संशोधन झालं तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे, मद्रास राज्याचा एक जिओ होता। जिओ म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्डर, फार पूर्वीपासून होता, मला वाटतं 1923 पासून होता। आणि त्या जिओ मध्ये असं होतं की बा मद्रास राज्यातल्या जे मागासवर्गीय आहे म्हणजे SC ST OBC सगळे आहेत, या मागासवर्गीयांना शैक्षणिक संस्थांमध्ये आणि शासकीय सेवांमध्ये आरक्षण असेल म्हणून अजून संविधानामध्ये विशोधन झाली। तुम्हाला माहित आहे की आपलं नोकऱ्यांमधलं आणि शिक्षणामधलं आरक्षण याला काळाचं बंधन नाही आहे, पण राजकीय आरक्षणाला काळाचं बंधन। विधानसभेत लोकसभेत ज्या अनुसूचित जाती जमातींकरता जागा राखून ठेवल्या जातात त्यांची मुदत 10 वर्षाची असते।
50 मध्ये संविधान लागू झालं, 51-52 मध्ये निवडणुका झाल्या, 61-62 मध्ये घटनेप्रमाणे या ज्या राखीव जागा होत्या या रद्द झाल्या, पण त्याच्यामध्ये संविधान संशोधन करण्यात आले. रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय जागा वाढवाव्यात या मताची नव्हती, त्यांची मुदत वाढवावी या मताची नव्हती. रिपब्लिकन पक्षाने अनेक आंदोलनं केली आहेत, पण झालं काय, त्या तत्कालीन काँग्रेस सरकारला वाटलं की या राखीव जागा अजून 10 वर्षांनी वाढवाव्या आणि लोकसभेतल्या आणि विधानसभेतल्या ज्या अनुसूचित जाती जमातीच्या ज्या जागा आहेत त्यांना 10 वर्षांची मुदतवाढ मिळाली. 62, 63, 64 आतापर्यंत म्हणजे या 2025 पर्यंत ज्या राखीव जागा आहेत त्याकरता संविधानामध्ये 8दा सुधारणा करण्यात आली आणि दरवेळेस अनुसूचित जाती जमातींच्या जागा या राखीव ठेवाव्या की वाढवाव्या याच्याकरता या सुधारणा करण्यात. आधी ह्या किती सुधारणा झाल्या असतील? आता विचार करा, संविधानामध्ये ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं भूभाग आपला समाविष्ट करणं, आरक्षणाची तरतूद, महिलांकरता आरक्षण, या अनेक अशा तरतुदी आहेत की ज्याच्यामुळे संविधानाला ही कालानुरूप काळाच्या अनुसार सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या अनुषंगानं किंवा अजून काही याच्यानी त्याच्यामध्ये सुधारणा करून हे संविधान प्रवाही करण्यात आलं. हे दिवसेंदिवस काळानुरूप बदलण्यात आलं. तशी तरतूद आहे, संविधानात तरतूद केली होती. पण आता काही विशिष्ट विचारसरणीचे लोक आज जेव्हा प्रचार करतात किंवा या दुरुस्त्यांमुळे संविधान मजबूत झालं आहे, हा योग्य नाही आणि म्हणून त्यावेळेस पहिली या देशातली घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीने हे सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा निवाडा असेलही पण भारताच्या संविधानात जे आरक्षणाचं तत्व आहे ते योग्य आहे आणि आरक्षण कायम असेल आणि त्याकरता संविधानामध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली. अजूनही एक कारणं होती अशी दुरुस्ती झाली आणि मग आरक्षणाला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं, अगदी परवापर्यंत आपण जेव्हा आता गवई साहेबांचे आणि बाकीचे निवाडे बघतो त्यात तेच सूत्र आहे. आरक्षण विरोधक म्हणतात की संविधानात समतेचं तत्व आहे आणि विशिष्ट वर्गांना आरक्षण देणं हा समतेचा विरोध आहे. समतेचे समर्थक म्हणतात की या देशात विषमता आहे, एक वर्ग पुढे गेला, एक वर्ग मागे गेलेला आहे. हा जो मागे गेलेला वर्ग आहे याला जर समपातळीवर आणायचं असेल तर आरक्षणाची तरतूद ही योग्य आहे. त्याच्यामुळे समता, खरी समता प्रस्थापित होईल. नाही ते भ्रामक समता असेल, एक वर्ग पुढेच राहील, एक वर्ग मागच राहील. आणि तुम्हाला माहिती आहे की संविधानात 1951 पासून आजतागायत ज्या सुधारणा झाल्या त्याच्यामधला एक मोठा भाग याचा आहे. आरक्षणाच्या बाबतीत किती सुधारणा झाल्या नागदेव साहेबांना कल्पना आहे. रिझर्वेशन, प्रमोशन, रिझर्वेशन म्हणजे प्रमोशन मध्ये सिनियरिटी, 50% नियम, जर जागा भरल्या नाही तरी 50% नियम कायम राहील वगैरे वगैरे. आता ते काही डिटेल्स तुम्हाला लक्षात असतील, पण या सगळ्यात आरक्षण हे कायम राहावं याच्याकरता संविधानामध्ये अनेक संशोधनं करण्यात आली आणि त्याच्यानुसार या मागास वर्गाला कुठेतरी त्याचे हक्क मिळावेत म्हणून प्रयत्न करण्यात आले. पण प्रश्न विचारणारा काय विचारतो, संविधानामध्ये इतके विश्लेषण झाली म्हणून हे संविधान, याच्यामुळे संविधान मजबूत झालं की कमकुवत झालं. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.